नमस्कार, मी गणेश गुप्ते. लोकशासनमध्ये आपलं स्वागत. इंदापूर बारामती रस्त्यावरती मी सध्या आहे निमगावमध्ये आणि या महिन्यातील ही चौथी घटना आहे की अनेक एसटी बसेस ह्या पूर्णपणे नादुरुस्त अवस्थेत असतात. त्याचं चेकिंग वेळच्या वेळेला होतं का, हा एक मुद्दा आहे. आणि आपल्या बरोबर अनेक प्रवासी देखील उपस्थित आहेत. आपण त्यांच्या बरोबर जाणून घेणार आहे की कोणाला कोणत्या ठिकाणी जायचंय किंवा तिथं वेळेला जायचंय का, याबाबत आपण प्रवाशांशी बोलणार आहोत. बाबा, कुठे जायचंय तुम्हाला? मला सोमेश्वर कारखान्यात जायचं आणि सकाळी पंढरपूरला गेलो. त्या गाडीचा घोटाळा तसा, आता ही त्या गाडीचा घोटाळा असं झाला. म्हणजे पंढरपूरच्या गाडीचा देखील घोटाळा झाला. त्या गाडीचा घोटाळा असा. आम्ही ज्येष्ठ नागरिक आहे, काही असा त्रास होतोय ना, काही गाडीच बरोबर काय आपल्याला काय म्हणता येत नाही कोणाला. काय आम्ही कोणाला काय म्हणणार, सर्वसामान्य माणसं. आता बघा, सर्वसामान्य आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत. मात्र परिवहन विभागाने ह्या जी बसेस चालतात ह्याची वेळच्या वेळेला डागडुजी होते का, इंजिनचं काम बघितलं जातं का, किंवा जे त्या विभागामध्ये कर्मचारी किंवा अधिकारी काम पाहतात. ह्या महिन्यातील इंदापूर बारामती रस्त्यावरतील ही चौथी घटना आहे. बाबा, कुठे जायचंय तुम्हाला? काटेवाडीला जायचंय. दवाखान्याचं काय, तुम्ही आता इकडे इंदापूरला गेलते का? हो, देवाला गेलतो. बर. आता बघा, अनेक आपल्या बरोबर आहेत, लहान मुलं देखील. ते मुलांना कुठे गेलता तुम्ही? शाळेला गेलता. आता कुठे जायचंय तुला? कुठे जायचंय? गोतंडीला. तुला कुठे जायचंय? अंथुर्णे. बघा, अंथुर्ण्यामध्ये जायचं आहे आणि एसटी बस बंद आहे. मावशी, कुठे जायचंय तुम्हाला? शेळगावला जायचंय. बघा, आता शेळगावचे पण या ठिकाणी अनेक लोक आहेत. कुठे जायचंय तुम्हाला? बारामतीचे काही लोक आहेत. आजी, कुठे जायचंय तुम्हाला? 39 फाट्याला. आता बघा, हे सगळे लोक या ठिकाणी थांबलेले आहेत आणि बस ड्रायव्हर कंडक्टर यांच्याकडून सांगण्यात आलंय की आम्ही दुसरी एसटी, आता हे दाखवा, हे एसटी बस चालू आहे मात्र एसटी थांबलेली नाही. म्हणजे हे एक दुर्दैव आहे आपलं. आणि परिवहन विभागाने ज्या बसेस व्यवस्थित आहेत अशा बसेस रस्त्यावरती सोडाव्यात. कारण आता आपण पाहिलं की दुसरी बस गेली पण ते थांबलेले नाही, की पहिली बस का थांबली याचा विचार न करता ती बस गेलेली आहे. तरी प्रवाशांमधून अशी मागणी होत आहे की व्यवस्थित ज्या बसेस आहेत त्याच रस्त्यावरती सोडण्यात यावेत. विनाकारण जी काही विद्यार्थी आहेत आणि मुलं आहेत ह्यांना अडथळा होऊ नये याबाबत परिवहन विभाग असेल, इंदापूर आगार असेल किंवा बारामती आगाराच्या एसटी बसेस असेल, यांनी तात्काळ यावरती उपाययोजना करणं गरजेचं आहे. धन्यवाद.